सांगोल तालुक्यामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे। मी तानाजी केदार आम आदमी पार्टीतर्फे सांगोल तालुक्यातून निवडणुकीसाठी उभे आहे। तर आम्ही आमच्या पार्टीचं चिन्ह आहे झाडू। तर निवडणुकीचं फॉर्म भरायला गेलं मला लक्षात आलं की मी पहिल्यांदाच जिल्हा परिषद निवडणूक लढवत आहे आणि मी ह्याच्या आधी विधानसभेला एकदा अर्ज भरला होता, परंतु मला काही त्रुटी आल्या त्यामुळे तो अर्ज माझा बाद झाला। मी सध्या आम आदमी पार्टी तालुका अध्यक्ष असून सांगोला। तर ही निवडणूक मध्ये कारण आमचं चालू होतं पॅनल उभा करण्याचं नियोजन, परंतु उमेदवाराची जास्त पक्षांचे उमेदवार असल्यामुळे उमेदवार भेटले नाही। तर बरेच आमची अपेक्षा होती की उमेदवार भेटलं तर आपण स्वतः निवडणुकीत उतरायचं नाही, इतरांना सर्वसामान्यांना संधी द्यायची। आपल्या तालुकाध्यक्षपद तर आपण तालुकाध्यक्षपद म्हणजे भावी आमदार असतो आणि जिल्हाध्यक्ष म्हणजे भावी खासदार असतो। तर निवडणुकीला उभे राहताना मला अर्ज भरताना की लक्षात आलं की ह्यासाठी म्हणजे अर्जासंघ उमेदवारी अर्ज भरताना अर्जासंघ काय शपथपत्र द्यायची स्वतः जी शपथपत्र असतात ना ती सादर करायची। त्यात एक शपथपत्र होतं की मी ठेकेदार नसल्याचा जिल्हा परिषदेला ही शपथपत्र द्यायचं होतं, तर लिहून द्यायचं होतं। तर असं लक्षात आलं की आपण हे ठेकेदारांना नाही लिहून देऊ शकतो, पण बरेच उमेदवार हे ठेकेदार आहेत, तर ते कशी काय निवडणूक लढवू शकतात। तर ही निवडणूक कायद्यानं सर्वसामान्य व्यक्तीसाठी निवडणूक आहे, तर ठेकेदारांसाठी ही निवडणूक नाही। तर ठेकेदार हे महाचतुर आणि महाधूर्त आणि महाकायदे पंडित आहेत। धूर्त कायदे पंडित, धूर्त जसा कोल्हा असतो तसं, तर त्यांच्या नावावर 100% स्वतःचा उद्योग स्वतःच्या जिल्हा परिषदचं ठेके घेतल्याचं स्वतः ठेकेदार नाहीत, अप्रत्यक्षपणे दुसऱ्याला उमेदवाराला च्या नावावर ह्यांचं ठेके चालतात आणि हे स्वतः मालक आहेत ते ठेके घ्यायचं। तर असं लक्षात आलं तर ठेकेदार कोण असेल ना जिल्हा परिषद निवडणुकीत तर त्यांना निवडून देऊ नका। कुठल्याही पक्षाचा, भले तो मोठ्या कुठल्याही पक्षाचा असो किंवा छोट्या पक्षाचा असो, त्याला जिल्हा परिषद सर्वसामान्यांसाठी ही जिल्हा परिषद निवडणूक आहे, कायद्यानं वैध केलेली आहे, तर तो नियम आहे। तर हा नियम एक सर्वांना, कारण ह्या निवडणुका ह्या सर्वसामान्यांसाठी निवडणूक आहेत, सर्वसामान्य नेतृत्व उभं करण्यासाठी निवडणूक आहेत। तर सांगोल तालुक्यातील संपूर्ण सांगोल तालुक्यातील नागरिकांना, मतदारांना माझं आव्हान आहे की ही, कारण ह्याच्या अगोदर आपलं चाललं होतं की जागा वाटून घ्यायच्या, सर्वसामान्य उमेदवाराच्या मताचा कोणताही विचार न घेता, म्हणजे सर्वसामान्य माणसाच्या मताचा हक्क हिरावून घेण्याचं काम, म्हणजे ही जागा तुला, ही जिल्हा परिषदेची जागा तुला घे, ह्या 2 तुला घे, त्या 2 मला घे, म्हणजे तुम्हाला मतापासून। मी बऱ्याच जणांचा ग्रुपमध्ये चर्चा ऐकली, कोण कोणाला पाठिंबा देत नाही, परंतु लोकांचं मत झालं की निवडणुका लागल्या पाहिजे, ते आपला मताचा हक्क हिरावून घेतला नाही पाहिजे। तर असं लक्षात आल्यानंतर की मी एक दिवशी आदल्या दिवशी पोस्टर पण टाकली की लोकांच्या सर्वसामान्य जनतेचा आवाज आहे की निवडणुका झाल्या पाहिजे त्या। तर सध्या लोकांनी निवडणुका, बऱ्याच जणांचं नेत्यांचं वाटलं होतं की आपण जागा वाटून घ्यायच्या, परंतु त्यांच्यात काय जुळलं नाही। सर्वसामान्यांना आता उमेदवार झाले तर ठेकेदार पण उमेदवार आहेत, त्यांना खड्यासारखं ज्वारीत जसा खडा असतो त्यासारखं सर्वसामान्य जनतेने वगळून काढा। तुम्हाला उमेदवारी चान्स दिला नाही, कारण तुम्हाला नेतृत्व करण्याचं चान्स, संधीची ही निवडणूक आहे जिल्हा परिषद निवडणूक म्हणजे कायद्यानं, परंतु ही ठेकेदारांची निवडणूक झाली। आज आवरेली एका गटामध्ये जवळजवळ माझे मत आहे 13 गावं असतील, आवरेली 13 गावं आहे ती एका जिल्हा परिषद गटात, तर 13 गुणिले 3000 एका गावात मतदान असतं। एका गावात 2 असेल, कमी जास्त असेल तर ते तर 39,000 मतदान, 40,000 मतदान धरलं, सरासरी 25,000 मतदान असतील। 5 मतागणी थोडक्यात धरलं तर एक म्हणजे एका कुटुंब धरलं तर 5,000 कुटुंब झाली, तर लोकांनी हिशोब केलं तर 5-7 कोटी दिलं, तर मी एका कुटुंबाला 10-15 दिलं तर मी निवडून येऊ शकतो। असं काय जणांचं मत आहे, मी सर्व कुटुंबाला 5-10,000 15,000 देऊ शकतो। पैसे ठेक्यातनं मिळवायचं, रस्ते निकृष्ट करायचं, कामं निकृष्ट करायचे, पैसे इकडून घ्यायचं, मिळवायचं, परत निवडणुकीला उभं राहायचं, परत ठेकं चालवायचं। हा गोरखधंदा बंद झाला पाहिजे। सर्वसामान्य निवडणूक आहे, सर्वसामान्यच मिळलं पाहिजे। मी स्वतः आम आदमीचा तालुकाध्यक्ष आहे, परंतु माझा जर ठेका असेल कुठं, जर ठेका घेत असेल ना तर मलाही निवडून देऊ नका, पण माझा ठेका कुठं नाही, माझा इतर कोणाही व्यक्तीवर ठेका नाही। मीही सांगू शकतो की कारण इथं एक